ती 30 फूट फिक्स असते रुंदी आणि लांबी तुम्हाला जेवढी कॅपॅसिटी बनवायची त्याच्यानुसार कमी जास्त वाढत जाते. गावरान पक्षी जर टाकला तर 1 स्क्वेअर फूट एका पक्षाला जागा लागते. ब्रॉयलरला 1.2 स्क्वेअर फूट. म्हणजे ब्रॉयलर तुम्हाला 1000 पक्षाचा करायचा असेल तर 1200 स्क्वेअर फूटचं तुम्हाला शेड बांधावं. 1200 स्क्वेअर फूट म्हणजे काय आहे 30 फूट रुंदी तर तुमची फिक्स आहे, लांबी येईल 40 फूट. बरोबर आहे. ही शेडचं आणि दोन्ही साईडनं भिंती येतील, दोन्ही साईडनं जाळ. शेड जी असते ती अशी लांबी जी असते ती पूर्व पश्चिम भागात. आपण सर मग समजा नवीन जे ज्यांना टाकायचं आहे त्यांचे आपल्या ज्या कंपनीकडून आपल्या त्यांच्यासाठी मार्गदर्शन वगैरे काय म्हणजे कुठलं तुम्ही फायनान्शियल विचारताय? नाही, फायनान्शियल नाही, आपले टेक्निकल तर आमचं सगळं भेटेल ना तुम्हाला. शेड बांधण्यापासून ते तुमचे पक्षी तयार होईपर्यंत आमचं सगळं टेक्निकल. आमच्या डॉक्टरचे ॲडमिट राहतील, वेळोवेळी आमचे ऑफिसर येतील, त्याची काहीच तुम्ही चिंता करू नका. आणि राहिला फायनान्शियल विषय, तुम्हाला जर लोन बिल करायचं असेल बँकेमध्ये तर आपल्या कंपनीकडून एक प्रोजेक्ट रिपोर्ट भेटतो. अच्छा. आम्ही तेवढंच प्रोव्हाइड करू शकतो. बाकी मग तुमचं लोन, तुमचे बँकेचे आणि तुमचे रिलेशन कसे हो त्याच्यावर ते मग आपल्या सी लोक फक्त त्याला इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लागतं की प्रोजेक्ट रिपोर्ट. त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये काय असतं किंवा तुम्ही 5000 पक्षांचा कंट्री टाकला तर या पक्षामधून तुम्हाला खर्च किती आहे, त्याच्यात तुम्हाला प्रॉफिट किती मिळणार, त्या प्रॉफिटमधून तुम्ही बँकेचं EMI किती पेड करू शकता, हे सगळं त्याच्यात डिटेल दिलेलं असतं. ते कंपल्सरी लागतं, तो आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. आणि जे पक्ष्यांसाठी फील्ड वगैरे ते सुद्धा आपलं फीडचंच आहे ना. मग आपलं फीडचीच मॅन्युफॅक्चरिंग आहे, आपण फीडच बनवतो. अच्छा. त्याच्यासोबत आपण टेक्निकल सर्व्हिस पण देतो. ठीक आहे, चालेल सर. काय आपलं काय नाव का आपल्या कंपनीचं? राकेश डावकर. माझ्या कंपनीचं नाव कामधेनू ॲग्रोवेट. सांगलीला आपली फ्लॅट आहे. आणि आपली मुख्य शाखा कुठं असते? सांगली. आणि आपलं नाशिक जिल्ह्यामध्ये समजा तिकडं आपल्याकडे नाशिकमध्ये आपले डीलर आहेत ना. आहे डीलर आहेत ना नाशिकला, धुळ्याला, पूर्ण महाराष्ट्रामध्ये. मी पूर्ण महाराष्ट्र बघतो आणि प्रत्येक जिल्ह्याला आपले ऑफिसर आहेत. ठीक आहे, थँक्यू सर माहिती दिल्याबद्दल.